ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री ज्ञानेश्वरी अध्याय 15. अथवा शरीराते सांडी तरी इंद्रियाची तांडी, हे आपण या सवे काढी घेऊनी जाय. ही ओवी साधकाला अत्यंत गहन सत्य सांगते. मन, इंद्रिय आणि देह यांचा आधार मी हा देह आहे. हा देहाभिमान आहे. जोपर्यंत हा अभिमान टिकून आहे तोपर्यंत इंद्रिये विषयाच्या मागे धावत राहतात. शरीराते सांडी म्हणजे शरीराचा त्याग नव्हे, तर शरीराशी असलेले मी आणि माझी ही आसक्ती सोडणे. देह हे साधन आहे, स्वरूप नाही, ही जाणीव दृढ होणे. इंद्रियाची तांडी म्हणजे डोळे, कान, जीभ, नाक, त्वचा आणि त्याच्या बरोबर धावणाऱ्या इच्छा आणि वासनांचा समूह. देहाभिमान नाहीसे झाले की या इंद्रियांची विषयावरील ओढही आपोआप क्षीण होते. हे आपण या सवे काढी घेऊन जाय याचा अर्थ देहाभिमान निघून गेला की त्याच्याबरोबर राग, द्वेष, लोभ, मोह, अहंकार, मोह आणि विषयासक्ती ही निघून जाते. तेव्हा आत्मस्वरूपाचे निर्मळ चैतन्य स्वतःच प्रगट होते. देह सांभाळायचा असतो, पण देहात अडकायचे नसते. इंद्रियांचा दमन नव्हे, तर आत्मबोधाने त्याचे शमन करायचे असते. एका गावात एक वृद्ध संत राहत होते. त्यांच्याकडे एक श्रीमंत व्यापारी नेहमी येत असे. त्याची एकच तक्रार होती, महाराज, मला शांती नाही. डोळे नवीन वस्तू शोधतात, कान स्तुती ऐकू इच्छितात, जीभ चव मागते, इंद्रिये मला स्वस्थ बसू देत नाही. संतांनी त्याला दुसऱ्या दिवशी यायला सांगितले. दुसऱ्या दिवशी व्यापारी आला तेव्हा संतांनी त्याला स्मशानभूमीत नेले. तिथे एक अंतयात्रेकडे बोट दाखवले. म्हणाले, तो माणूस कालपर्यंत मोठा धनवान होता. आज त्याच्या सोबत त्याचे धन, मान, स्वाद, विषयभोग काहीच गेले नाही. व्यापारी शांत झाला. संत म्हणाले, ज्याला मी हा देह आहे असे वाटते त्याच्या मागे इंद्रियांची तांडी धावते, पण ज्याला मी आत्मस्वरूप याची जाणीव होते त्याच्याकडे इंद्रियही शांत होतात. त्या दिवसापासून व्यापारी वस्तूचा त्याग केला नाही, पण त्याच्यावरील आसक्ती हळूहळू त्याचे मन शांत झाले. त्याचे इंद्रिय त्याच्या अधीन राहू लागले. अथवा शरीराते सांडी तरी इंद्रियाची तांडी, हे आपण या सवे काढी घेऊन जाय. आत्मबोध प्राप्त झाल्यानंतर माणसाला आत्मस्थिती अवस्थेची जाणीव होते. इंद्रियाधीन न राहता आत्मस्थित जीव राहणं हेच भगवंतमय जीवन होय.